मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। याच वाल्मिक कराडची आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतीये। या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी लोकमत करत नाही। पैशांच्या व्यवहारातून वाल्मिक कराडनं एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतीये। पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये काय मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो कोड कडीचा मार सगळ्यालाच मध्ये घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत। या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी सविस्तर माहिती दिली। एका व्यक्तीनं वाल्मिक कराडकडे कामासाठी 25 लाख रुपये दिले होते, मात्र हे पैसे परत देत नसल्यानं संबंधित व्यक्ती वारंवार फोन करत होती। त्याचाच कराडला राग आला आणि यानंतर त्याला बोलावून घेऊन 5 लाख रुपये तर दिले, पण खंडणीच्या गुन्ह्यातही अडकवलं, अशी धक्कादायक माहिती बांगर यांनी दिली आहे। हा बघा, वाल्मिक कराडची मैत्रीण, त्यांची काहीतरी बिझनेस डील चालली होती, त्यावेळेस त्यांचं लक्ष नव्हतं इकडे काही, जे असेल ते पण पहा सगळ्यांनी। आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, सगळं बाहेर येणार आहे। तुम्ही माझी आई सत्यभावताई बांगर, माझे वडील रामकृष्ण बांगर, मला तुम्ही कचऱ्यापेक्षा वाईट समजावं लागले विचित्र। यांचं काहीच नाही। अरे बाबा, एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय, जिद्द घेऊन आलाय, लोकांची चांगलं कामं करून उभारले। अरे माझी आई आहे ती, तुझी दुश्मन असन का तर ती त्याच्या लेकरा सत्याच्या बाजूने, ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली। माझ्या आईने किती त्या कुटुंबाला आधार दिला। वाल्मिकला समजून सांगितलं, माझ्या आईला किती दिवस तरी सांगितलं होतं। आणि मावशी म्हणायचं माझ्या आईला वाल्मिक कराड, वडिलाला काका म्हणायचं, त्यांच्यावर गेला। माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचारसरणीचे, तुम्ही त्यांना झापड हाणली तर ते उलट बोलणार नाही। माझ्या वडिलांना एवढे हाल केले, आता मी झोकावा, त्याच्यासोबत यावा, त्याचं पुन्हा कॅम्पेन करावं, जिल्हाभर त्याचं नाव करावं, महिला घातले। म्हणून हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला। ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला, त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधीच खंडणीचा गुन्हा माझ्या वाल्मिक दाखल केला। त्याचं काय कारण? कारण मी पुढे येऊ नये। आणि हे सगळं पत्रकार परिषद वाल्मिकमुळे नाही झाली। बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिक कराडचे, त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली। ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती। ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असती गांधी जयंतीला, तर आज संतोष अण्णा देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते, एवढा महाराष्ट्र बदनाम नसता झाला। खरं वाल्मिक जेलमध्ये मागे गेला असता, त्याच्यावर आळा बसला असता। प्रशासनातले अधिकारी वरद असते, चुकीच्या गोष्टी घडल्या सगळ्या। आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली, सगळ्या परळीला माहिती, घराघरात माहिती। इगोवून फक्त मारलं, मला जेवढी माहिती आहे। महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही। महादेव मुंडेची हत्या झाली, त्याचे मित्र मला काय भेटला, बाळा तू समाजसेवक आहे, आमचा मित्र मारला बाळा बांगर, हे करा। मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो, महादेव मुंडे हत्याकांडमध्ये तपास करा म्हणून। ते मला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही, म्हणजे कारण तुझ्या जीवाला धोका होईल। तर त्यांचं बरं, ते म्हणजे तुझा जीव वाचेल। आता जर उच्च अधिकारीच असणारे, म्हणजे प्रशासनातले, पोलिसातले उच्च पदावर असणारे जर असे शब्द वापरला, आपण काय करायचं? तरी लढाई लढलो ना बाबा। नीतिमत्तेच्या माझ्या मागे कोणती यंत्रणा होती, तिचं नाव नीतिमत्ता आहे, त्याच्यापाशी शासकीय प्रशासनातली यंत्रणा होती। तर राहिला विषय हा, वाल्मिक कराडने पुन्हा एवढंच नाही, माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं। आईला कसं अटक केलं? पहाटे कोणी 4ला 5ला आईला अटक करतो का महिलेला? सूर्य डुबल्यानंतर, सूर्य उजाडाच्या आत संध्याकाळ मिडनाईट मध्ये महिलेला अटक करता येते? माझी आई अशी काही गुन्हेगार होती, त्यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधळी सापडा म्हणजे अजून पण त्यावेळेस तू माझी आई, तर माझ्या आईने आणि पुन्हा एफआयआर असे घेतले, माझ्या आईने गोळीबार केलाय, मी गोळ्या झाडल्या, काय कमाल झाली। जर असे कोणी घडल्यावर काय? बाळा बांगर कोण आहे? बाळा बांगर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी युवक जिल्हाध्यक्ष आहे। तो कधी काळी वाल्मिक कराडचा खंदा समर्थक होता, मात्र आता तो त्याच्या अंतर्गत वादामुळे बाजूला झालाय। शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची बीड जिल्ह्यात ओळख आहे, ते रामकृष्ण बांगर यांचा तो मुलगा आहे। रामकृष्ण बांगर हे महानंदचे उपाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहेत। दरम्यान आता ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वाल्मिक कराड हे नाव पुन्हा चर्चेत आलंय। तुरुंगात कराडच्या जीविताला धोका आहे अशी शक्यता असतानाच कराडची ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे। त्यामुळं आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।